बॉलिवूडचा शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 70वा वाढदिवस। महाराष्ट्रातील नेत्यांच्या विनंतीनंतरही उद्घाटनासाठी राष्ट्रपती बेळगावला जाणार। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आज बेळगाव बंदची हाक। बॉलिवूडचा शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 70वा वाढदिवस साजरा होतोय। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अवघं बॉलिवूड त्या ठिकाणी उपस्थित राहिलं होतं। यावेळी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यासह अवघा परिवार उपस्थित होता। आजही दिवसभर देशभरात बिग बींचे चाहते शहंशाहचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतील। बेळगावात आज सुवर्णसौध इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते होतोय। बेळगाव भागातल्या सीमावासियांचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे राष्ट्रपतींनी या इमारतीचं उद्घाटन करू नये अशी विनंती महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन केली आहे। त्यामुळे राष्ट्रपती आज सुवर्णसौधचं उद्घाटन करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा यांनीही बंद जाहीर केलाय। तसंच कोल्हापूर बेळगाव महामार्गावर शिवसेनेच्या वतीनं आज रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आलाय। याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। महागाईने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना दरवाढीचा आणखी एक भार सहन करावा लागणार आहे, कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात आजपासून वाढ होतीये। रिक्षाच्या भाड्यात 3 रुपयांनी तर टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे नव्या दरानुसार प्रवाशांना टॅक्सीसाठी किमान 19 रुपये तर रिक्षासाठी 15 रुपये भाडं द्यावं लागणार आहे।